पवार आज धाराशिवमध्ये आहेत। तर अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांसोबत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे अजित पवार यांना। त्यानंतर आज तर अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार आज धाराशिवमध्ये आहेत। तर अजित पवार हजरत खाचा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दर्ग्यावर त्यांनी इथे चादर चढवलेली आहे। अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार आज धाराशिवमध्ये या धाराशिव दौऱ्यामध्ये आधी त्यांनी मंदिरात जाऊन त्या ठिकाणी पूजा केली आणि त्यानंतर आता ते दर्ग्यावर आलेले आहेत। धाराशिवमधल्या हजरत खाचा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्यामध्ये आता सध्या अजित पवार यांच्या सोबत या ठिकाणी राणा जगजीत सिंह हे सुद्धा आहेत। आणि राणा जगजीत सिंह आणि अजित पवार या ठिकाणी चादर चढवताना धाराशिवमधली ही दृश्य। धाराशिवमधील प्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्यामध्ये अजित पवार आणि राणा जगजीत सिंह पाटील। एकीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या काटेवाडीमध्ये आहेत। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे धाराशिवमधली, जिथे अजित पवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी इथे पोहोचले। प्रचाराच्या दरम्यान अजित पवार या दर्ग्यावर देखील आलेले आहेत। अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा नारळ आज अजित पवारांच्या हस्ते धाराशिवमधून फुटतोय। त्यासाठी अजित पवार आज धाराशिवमध्ये, तर बारामतीमध्ये शरद पवार सुप्रिया सुळे आज प्रचाराचा नारळ फोडताना। सुप्रिया सुळे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर औपचारिकपणे आज त्यांनी आपला हा प्रचार सुरू केलाय। शरद पवारांच्या हस्ते नारळ फोडत सुप्रिया सुळेंनी आपला प्रचार जो आहे तो त्या सुरू करतायत आणि शरद पवारांनी नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात इथे केलेली आहे। शरद पवारांच्या हस्ते प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडण्यात आलाय आणि सुप्रिया सुळे यांचा प्रचार आजपासून सुरू झालेला आहे। आम आदमी पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवखाते यांच्या शुभ हस्ते आमदार रोहित दादा, जगन्नाथ बाबू शेवाळे साहेब जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते, आमदार रोहित दादा पवार साहेब मुलुक मैदान इथं, युगेंद्र दादा पवार युवकांचा आशास्थान आणि खजिनदार विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी कुस्तीगीर संघाचे संचालक एस एन बापू जगताप साहेब आहेत। बारामती तालुका अध्यक्ष वनिताताई बनकर, तालुका महिला अध्यक्ष सुरेखा शिलार, या गावच्या सरपंच सुभाषजी ढोले साहेब, ज्येष्ठ नेते अमोलजी भिसे, प्रदेश कार्यकारिणी या ठिकाणी आमचे महारुद्र पाटील।